मग आणलेत का फटाके? दिवाळी आली, फटाके फोडण्याची वेळ झाली. शाळांना तर सुट्ट्या लागल्याच असतील. आता कसलंच टेन्शन नाही. सकाळी उठायचं, अभ्यास करायचं, शाळेत जायचं. आता फक्त मस्ती करायची, फटाके फोडायचे, घर सजवायचं, आकाश कंदील, लाइटिंग्स लावायचे, फक्त मजाच मजा करायची. मग तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल ना, आपण दिवाळीत फटाके का बरं फोडतो? चला सांगते. Hi, friends! Welcome to Sunsar Tunes. पूर्वी काळी भगवान श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परत आले. तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने शहर उजळवलं, दिवे लावले, फटाके फोडले. त्यांनी संपूर्ण आकाश उजळवलं आणि गजर केला, आमचा राजा परत आला, आमचा राजा परत आला. तेव्हापासूनच दरवर्षी आपण दिवे लावतो, फटाके फोडतो आणि त्या दिवसापासून दिवाळी म्हणजे आनंद, उजेड याचे प्रतीक झाले आहे. पण बाळांनो, आता काळ बदललाय. आता फटाक्यामुळे आपल्या पर्यावरणाला हानी होऊ लागली आहे. आपल्या आजी आजोबांना, आजारी लोकांना आवाजामुळे आणि धुरामुळे खूप त्रास व्हायला लागला आहे. प्राणी, पक्षी, वनस्पती ह्या सर्वांना त्रास होतो. ते घाबरतायत बाळांनो. म्हणून जरा जपूनच फोडा. आपल्यामुळे कुणाला त्रास नको ना व्हायला, बरोबर की नाही? तर ही होती फटाक्याची गोष्ट.